हॅलो, नमस्ते. शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमचं सर्वांचं मनापासून खूप स्वागत करत आहे. आजची मस्त आणि छान रेसिपी आहे. घरच्या साहित्यांमध्ये आपण मस्तपैकी कच्च्या कैरीचं लोणचं बनवणार आहेत. हे लोणचं केलं तर वर्षभर टिकतं आणि या पद्धतीने बनवाल तर वर्षभर लोणचं तुमचं टिकून राहील. तर मस्तपैकी रेसिपी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे. अशी लांब कैरी आहे. ही कैरी जास्त आंबट पण नसते आणि मस्तपैकी या कैरीचं आता आपण मस्त असं छान असं लोणचं तयार करून घेणार आहोत. सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी कैऱ्या टाकलेले आहेत. त्याच्यावरती मस्तपैकी 2 चमचे मिठाचे टाकलेले आहेत आणि वरून पाणी टाकलेलं आहे. या मिठाच्या पाण्यामध्ये कैऱ्या आपल्याला अशा मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्याच्यावरती जी धूळ वगैरे असते, चिक असतो कैरीवरती, तो सर्व काही आपला स्वच्छ धुवून निघेल. याच्यासाठी आपण मिठाच्या पाण्यामध्ये त्या कैऱ्या स्वच्छ अशा चोळून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा धुवून घ्यायच्या आहेत. बघू शकता या पद्धतीने सर्व अशी कैऱ्यांवरची सर्व आपली चिक किंवा धूळधाळ असते ती सर्व निघून जाते. आता कैऱ्या मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता मस्त स्वच्छ कपड्याने आपल्याला त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या लोणच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब जाणार नाही. याच्यासाठी आपल्याला त्या कैऱ्या स्वच्छ कॉटनच्या कापड्याने अशा पुसून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण स्वच्छ कैऱ्या धुतल्या तर आपलं लोणचं हे वर्षभर टिकतं आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. घरच्या साहित्यांमध्ये ही रेसिपी बनते. आपल्याला काही मसाला आणायची काही गरज नाही, जास्त साहित्य पण लागत नाही. तर कैऱ्या मस्तपैकी आपल्याला अशा छान अशा चिरून घ्यायच्या आहेत आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बघू शकता तुम्ही चाकूने असे मधोमध असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे छोटे छोटे पीस तयार करायचे आहेत. जास्त मोठ्या पण फोडी जर केल्या तर ते फोड अशा वाया जातात. कधी कधी छोट्या फोडी केल्या तर मस्तपैकी आपल्याला असं एक फोड जेवणाबरोबर घेण्यासाठी पण अशी त्याची मस्त मजाच वेगळी आहे आणि खाण्यासाठी पण आपलं वेस्ट जात नाही. तर या पद्धतीने आपल्याला संपूर्ण कैऱ्या अशा मस्त अशा कापून घ्यायच्या आहेत. हवं तर तुम्ही असं मला वाटेल तर तुम्ही मोठे पण त्याचे काप करू शकता. तुम्हाला हव्या जसं तुम्ही त्या कापून घेऊ शकता. मी या पद्धतीने त्या कापून घेतलेल्या आहेत. त्याचे मस्त असे काप करून घेतलेले आहेत. तर याच पद्धतीने मी संपूर्ण कैऱ्यांचे काप करून घेणार आहे. चाकूनी पण पटकन असे कैऱ्याचे काप तयार होतात. तर या ठिकाणी मी खाली असं कॉटनचं कापड टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा कैऱ्या पांगून ठेवलेल्या आहेत. 3 तास उन्हामध्ये या कैऱ्या मला सुकवून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही कापड टाकलं आणि कापडावरती कैऱ्या ह्या 3 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. तर उन्हामध्ये आपल्या कैऱ्या मस्तपैकी सुकत आहेत तोपर्यंत आपण लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मस्त असा मसाला तयार करून घेणार आहोत. या ठिकाणी मी 4 चमचे मोहरीचे घेतलेले आहे आणि ते आता आपण भाजून घेणार आहोत. आपल्याला ते जास्त गरम किंवा जास्त भाजून पण घ्यायचं नाही, फक्त हलकंसं असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आणि एकदम असं लो हीटवरती आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे. थोडीशी हलकीशी अशी मोहरी तडतडायला लागली तर आपली मोहरी भाजलेली आहे. तर हे आपण समजून घ्यायचं. मोहरी हलकीशी अशी भाजलेली आहे तर काढून घेणार आहोत. बाकीचा मसाला आता तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी 1 चमचा धण्याचे टाकलेले आहेत, 1 चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत, 5-6 लवंग, 7-8 मिरे घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही आणि 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. हे साहित्य आपल्या घरीच असतं आणि या साहित्यांमध्ये आता मस्तपैकी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. हलकंसं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला गर्द असं रंगावर भाजून घ्यायचं नाही, एकदम हलकं असं गरम होईल इथपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला छान असा तयार होईल. गॅसची फ्लेम ही पूर्ण लो ठेवायची आहे. हलकंसं असं आपल्याला गरम होईल, आपण चेक पण करू शकतो. या पद्धतीने आपल्याला हलकंसं असं
भाजून घ्यायचं आहे। बघू शकता 2-3 मिनटानंतर हलकंसं असं मस्त लो फ्लेमवरती मस्त असं भाजून झालेलं आहे। सतत आपल्याला मसाला तो असा हलवत राहायचा आहे, म्हणजे खाली लागणार नाही किंवा एका साईडने तो जळणार नाही। एकदम हलकासा गरम करून घ्यायचा आहे। तर लोणच्यामध्ये आपल्याला मस्त आणि जास्त तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी अर्धा किलो कैरीसाठी 1.5 वाटी तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि ते कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। जेवढं आपण मस्त आणि छान तेल त्याच्यामध्ये टाकू आणि कडकडीत गरम करू तेवढं आपलं लोणचं टिकण्यासाठी मदत होते। तर या ठिकाणी आपल्याला काही कोरडे मसाले ॲड करून घ्यायचे। स्वच्छ भांडं, एकही पाण्याचा थेंब त्याच्यामध्ये म्हणजे आला नाही पाहिजे किंवा टच पण झाला नाही पाहिजे असं कोरडं भांडं। त्याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे, अर्धा चमचा हिंग टाकलेली आहे आणि जे आपण मोहरी, धने, बडीशेप, लवंग, मिरे आणि मेथीदाणे जे त्याचा आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे तो मसाला वरून टाकून घ्यायचा आहे आणि वरून 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। याच पद्धतीने तुम्ही मसाले खाली आणि याच पद्धतीने तुम्ही टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जे वेळेस आपण जे गरम तेल टाकणार आहोत त्याच्यावरती तर मसाले आपले जळणार नाही। या ठिकाणी बघू शकता तुम्ही कडकडीत तेल असं मस्त गरम झालेलं आहे। गरम तेल टाकायचं नाही, तर आता गॅस बंद करायचा आणि 2 मिनटासाठी तेल आपल्याला रूम टेम्परेचरवर ठेवून द्यायचं। 2 मिनटं थोडंसं थंड, जास्त पण थंड करायचं नाही, थोडं करून आपल्याला तेल त्या मसाले जे कोरडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं या पद्धतीने, म्हणजे आपले मसाले पण जळणार नाही किंवा करपट लागणार नाही, कारण तेल पण खूप गरम असतं। म्हणून थोडंसं 2 मिनटासाठी तेल आपल्याला गॅस बंद केल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। आता संपूर्ण तेल आपल्याला ते मसाल्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं प्रमाण आपण जास्त का ठेवलं, तो लोणचं हे त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडलं पाहिजे आणि त्याच्यामुळे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी मदत होते, म्हणून आपल्याला थोडा तेलाचा जास्त वापर करायचा आहे। पूर्ण एकजीव करून आपल्याला ते मसाले एकत्र तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। या पद्धतीने केलं तर तुमचं लोणचं वर्षभर टिकणार आहे आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे, घरच्या साहित्यांमध्ये बनतं। जास्तही आपल्याला मसाले बाहेरून आणण्याची गरज नाही, आपण हे कधीही लोणचं मस्त उन्हाळ्यात बनवू शकतो। आता या ठिकाणी बघू शकता 3 तास उन्हामध्ये कैऱ्या मी सुकून घेतलेल्या आहेत, मस्त उन्हामध्ये। याच्यापेक्षा जास्त कैरी आपल्याला सुकून घ्यायची नाही। उन्हामध्ये मस्तपैकी कैऱ्या आता ह्या सुकलेल्या आहेत आणि मसाला हा मी 1 ते 1.5 तासासाठी थंड करण्यासाठी ठेवला होता। गरम मसाल्यामध्ये आपल्याला कैऱ्या अजिबात ॲड करायच्या नाही। तेल आणि जे मसाले गरम करून घेतले होते मी पूर्ण एकत्र, तर ते पूर्ण थंड झालेले आहेत। आता मसाला पूर्ण खाली बसला होता म्हणून तो मी चमच्याने एकजीव करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला कैऱ्या त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत। बघू शकता थोडं करून संपूर्ण कैरी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे या पद्धतीने। आता संपूर्ण कैऱ्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण। आता ह्या कैऱ्या मुरण्यासाठी आपल्याला मस्तपैकी 1 ते 2 दिवस लागतात आणि छानपैकी 2 ते 3 दिवसानंतर आपण लोणचं हे खाऊ शकतो। मसाल्यामध्ये कैऱ्या मुरल्या की खूप सुंदर अतिशय स्वादिष्ट अशी टेस्ट येते। एकदा तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा। अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हे लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर थंड झालेलंच आहे, पण लोणचं भरण्यासाठी पूर्ण अशी कोरडी काचेची बरणी पाहिजे। उन्हामध्ये वाळून घ्या आणि त्याच्यामध्येच ते लोणचं भरून ठेवा। अजिबात पाण्याचा थेंब ज्या ठिकाणी लागणार नाही या ठिकाणी लोणचं असं झाकून ठेवा। मस्त असं आपलं कैरीचं चटपटीत असं घरच्या साहित्यांमध्ये बनवून झालेलं आहे कैरीचं लोणचं। तर लाईक करा, शेअर करा, शुभेच्छा राणी किचनला पूर्णपणे चॅनलला सबस्क्राईब करा। माझी संपूर्ण रेसिपी